जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं या सुप्रभाती भक्तिपूर्वक स्वागत करते. गुरु उपासनेमध्ये एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्याधिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असं म्हणतात की गुरुयोग हा जीवनातला सगळ्यात मोठा भाग्ययोग आहे. गुरुप्राप्तीसाठी किंवा गुरुप्राप्ती करत असताना काही जण वेगवेगळे ग्रंथ वाचतात किंवा जपादी साधना करतात, पण तरी देखील विशेष उपयोग होत नाही जोवर गुरुयोग जीवनामध्ये जुळून येत नाही. पण एकदा गुरूंची प्राप्ती झाली की मात्र जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी अगदी सहज आणि सुलभ होऊन जातात. म्हणूनच तर म्हणतात, देवोरुष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टेन कष्टेन गुरुस्त्राता 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 न संशय. गुरुकृपा अतिशय महत्त्वाची. श्री नवनाथांची गुरुभक्ती ही कथा सध्या आपण श्रवण करतोय. कथेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. कथाकार म्हणून आपल्या समवेत आहेत बीड येथील हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दीदी करपे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा. निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथांची गुरुभक्ती. त्या गुरुभक्तीच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण सद्गुरुनाथाच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या छत्रछायेखाली लीला आणि क्रीडा करत आहोत. अंतःकरणातल्या भक्तीला आणखी उजाळा प्राप्त करून देण्यासाठी नवनाथांच्या लीला चरित्राचं श्रवण करणं फार गरजेचं आहे. श्रवणानं जीवन सुधारतं, पण श्रवण चांगलं असलं पाहिजे. अंतःकरणातल्या सुप्त गुरुभक्तीला आणखी उजाळा प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरुनाथाच्या चरणावर एका साधकाचं समर्पण कसं असलं पाहिजे हे शिकवण्यासाठीच आपल्या सगळ्यांना घेऊन प्रवास करत आहे झी टॉकीजच्या माध्यमातून नवनाथांची गुरुभक्ती ही मालिका, ही चरित्रकथा, ही दिव्य कथा. त्या कथेला आपण
आरंभ करू. तत्पूर्वी काही क्षण भजन. हरि ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः. गोरक्षनाथाय नमो नमः. जालंधरनाथाय नमो नमः. श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. काणीफणाथाय नमो नमः. जलपटीनाथाय नमो नमः. वटसिद्धनागनाथ नमो नमः. श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. भरतरीनाथाय नमो नमः. रेवणनाथाय नमो नमः. गहिनीनाथाय नमो नमः. श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाथांच्या भक्तिलीला चरित्रामध्ये सर्वांगाचे कान करून आपण श्रवण भक्ती विकसित करत आहोत. एका एका नाथाचं चरित्र श्रद्धेनं श्रवण करत करत जणू आपल्या अंतःकरणातल्या सुप्त नाथ भक्तीला दिशा मिळालेली आहे. आणि नाथांची गुरुभक्ती श्रवण करण्याचं सौभाग्य ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, डॉक्टर सुधाताई प्रकाश कांकरिया, स्त्रियांसाठी मुलींसाठी ज्या देवीची अहोरात्र धडपड चालू आहे. मुली शिकल्या पाहिजेत, घडल्या पाहिजेत, त्या विकसित झाल्या पाहिजेत, त्यांच्यातली सुप्त शक्ती प्रगट झाली पाहिजे. याच्यासाठी अहोरात्र ज्या काम करतात त्यांच्या कार्याचं कौतुक, त्या निमित्तानं या कथेचं आयोजन आहे. नाथ चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला स्त्रीचा सन्मान पाहायला मिळतोय. स्त्रीबद्दलचा आदरभाव, ती किती मौल्यवान आहे, ती किती महत्वाची आहे, ती मनानं किती कोवळी आहे आणि तिच्या धैर्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ती सहनशीलतेची मूर्ती आहे. अशी अनेक रूपं नाथांच्या गुरुभक्तीचं चरित्र चिंतन करत असताना आपल्या निदर्शनामध्ये येत आहेत. याच दिव्य कथेला पुढे घेऊन जात असताना जालंधरनाथाच्या पवित्र चरित्राला आपण आरंभ केलेला आहे. अग्नीचा पुत्र, कामदेवाचा अवतार, पण लीला तर पहा, पुढे तो काम प्रभाव दाखल म्हणून कामदेवच आज विवाह बंधनापासून पळालेला आहे. जालंधरनाथ अग्नीच्या पोटात वाढलेला कामदेव तर आहे, मग हे कसं, याला सुद्धा लीला म्हणतात. आपलं लग्न आता होणार आहे, आपल्यासाठी वधू पाहणार,
म्हणून रात्रीतून त्यांनी घर सोडून दिलं. अरण्यात जाऊन थकून भागून एका दगडावरती जाऊन झोपले. जंगलामध्ये लागलेला वणवा, ती प्रखर आग प्रत्येकाला गिळंकृत करत निघालेली होती. अग्नी सर्वभक्षक आहे आणि तो महाभयंकर लागलेला वणवा, काही जीव त्याच्यामध्ये होरपाळलेले आहेत. वृक्ष वेलींची राखोंडी झालेली आहे. काही जीव स्वतःचा जीव घेऊन पळतायत. भयभीत अवस्था आहे. पण तो महाभयंकर रुद्र रूप घेतलेला अग्निदेव, तो अग्नी जेव्हा जालंधरनाथाच्या जवळ आलाय, त्या अग्निदेवतानं पाहिलंय, हा आपलाच पुत्र आहे. याला तर आपण बृहद्रवा राजाच्या स्वाधीन केलं होतं. हा इकडे काय करतोय? काय प्रकार घडलाय? यानं घर सोडलंय का याला कोणी घरातून काढून दिलंय? अनेक प्रश्न उभे राहिले. पण आपण काहीतरी चिंतन करण्यापेक्षा आपल्या मुलालाच आपण विचारू की तू घरातून निघून आला की तुला कोणी हकलून दिलं? अग्निदेवता दिव्य स्वरूप धारण करून प्रगट झाले. लागलेला वणवा सगळा शांत झाला आणि स्वरूप धारण करून प्रगट झालेल्या अग्निदेवतानं गाढ झोपेमध्ये गेलेल्या जालंधरनाथाला उठवलं. बाळा, उठ, जागा हो. कोणीतरी आपल्याला आवाज देतंय. गाढ झोपेत असलेल्या जालंधरनाथाला जाग आली आणि ते उठून बसले. पाहिलं तर एक तेजस्वी देवता आपल्या समोर आहे. हात जोडले. कोण आपण? बाळा, मी तुझी आई आणि मीच तुझा वडील. तू माझा बाळ आहेस. जालंधरनाथ म्हणतात, तुम्ही माझी आई पण आणि तुम्ही माझे वडील पण. हे कसं? कारण राजा बृहद्रवा त्याचंही रूप मी पाहिलंय आणि माझी आई सुलोचना तिचं पण रूप पाहिलंय. दोघांची रूपं वेगळी वेगळी आहेत. आई आईच्या भूमिकेमध्ये आहे, वडील वडिलांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तुम्ही तर एकच दिसताय. दोन्ही भूमिका तुमच्यात कशा? बाळा, तुझ्या जन्माची कथा सांगितल्यानंतरच हे गूढ तुला उलगडेल असं नाही समजणार तुला. सांगा बरं, काय माझ्या जन्माचं गूढ आहे? मी तर राजा बृहद्रवाचा पुत्र आहे. नाही बेटा, मी अग्निदेव आहे. माझा पुत्र आहेस तो. सांभाळण्यासाठी मीच राजा बृहद्रवाच्या स्वाधीन तुला केलं होतं. बेटा, तू मूळचा अग्निदेव. शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून बाहेर निघालेल्या अग्निशालाका भगवान शंकरानं तुला माझ्या स्वाधीन केलं. कित्येक वर्ष मी माझ्या पोटामध्ये तुला वाढवलं. पुरुष स्वरूप असताना सुद्धा मी आईची भूमिका बजावली. माझ्या गर्भात मी तुला ठेवलं आणि अंतरिक्ष नारायणानं तुझ्यामध्ये, त्या चैतन्यामध्ये, त्या तेजामध्ये प्रवेश केला. जालंधर रूपानं तो यज्ञकुंडातून प्राप्त झाला आणि मी त्या यज्ञकुंडातून, अग्निकुंडातून प्रगट होऊन ब्राह्मण देवतांना सांगितलं की हा माझा पुत्र आहे. हजारो वर्ष मी याला पोटात वाढवलंय. हा पुढे नाथपंथाचा प्रचार करेल. नवनाथामध्ये याची भूमिका फार महत्त्वाची असेल. याचं कर्तृत्व श्रेष्ठ असेल. याचं कार्य दिव्य असेल. गोर गरीब दीन दुबळी जनता रंजल्या गांजल्याच्या उद्धारासाठी याचं योगदान खूप मोठं असणार आहे. पीडित लोकांची पीडा कमी करण्याचं काम, दुःखितांचं दुःख हरण करण्याचं काम हा माझा जालंधर करेल. हा दिव्य कार्य करण्यासाठी आलेला आहे. याचा सांभाळ करा. एवढं बोलून
बेटा मी राजाच्या स्वाधीन तुला केलं. राजानेही खूप चांगलं सांभाळेन हे आश्वासन दिलं होतं. पण तू घर सोडण्याचं कारण काय हे मला अजूनही कळालं नाही. जेव्हा स्वतःच्या जन्माची कथा जालंधरनाथानं ऐकली आणि मग जालंधरनाथाला कळालं की अरे, जन्म देणारे पिता अग्निदेव, पण आपल्याला सांभाळणारे राजा बृहद्रवा हे सुद्धा फार आपल्या जीवनात त्यांचे उपकार आहेत. ठीक आहे बाबा, मला तुमची ओळख झाली. बाबा म्हणून आवाज दिला आणि अग्निदेवताच्या आनंदाला पारावार राहिला नाही. जेव्हा घरातलं छोटं बाळ त्याला बोबडे बोबडे शब्द बोलायला येतात आणि ते जेव्हा आई, बाबा, दादा, ताई, काका, नाना हे रोजच्या पाठातले शब्द असतात आपल्या, पण त्या चिमुकल्या तोंडातून जेव्हा हे शब्द आपल्या कानावर पडतात, जणू कानामध्ये कुणी अमृतरस सोडला की काय. कानाद्वारे ते शब्दांचं अमृत जेव्हा अंतःकरणामध्ये उतरतं तेव्हा अंतःकरण सुखावतं. छोट्याशा बाळाचे बोबडे बोबडे शब्द आपल्या अंतःकरणाला खूप सुख देतात. लेकरानं आईला आई म्हणावं, तिला जग जिंकल्याचा अनुभव येतो. आणि लेकरानं वडिलांना बाबा म्हणून आवाज द्यावा, त्यांना खूप मोठं दिव्य कार्य स्वतःच्या जीवनामध्ये केल्यासारखं किंवा एखाद्या युद्ध जिंकल्यासारखं त्यांना एवढा आनंद होतो. कारण लेकराच्या त्या शब्दामध्ये आई वडिलांच्या कानांचं सुख दडलेलं असतं. अग्निदेवताचं मन भरून आलं आणि अग्निदेवता खूप प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या अग्निदेवतानं जालंधराला जवळ घेतलं, कुरवाळलं, हृदयाशी लावलं, गोंजारलं, डोक्यावरनं हात फिरवला, गालाचे आलेबाले घेतले आणि अग्निदेवता म्हणतात, बाळा, हा तुझा पिता तुझ्यावर खूप खुश आहे. तुला काही हवं असेल तर सांग, तुझी काही इच्छा असेल तर तीही मला सांग. हा तुझा पिता तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करे. पहा, बापाचं आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं. आजपर्यंत आईच्या प्रेमाचं खूप कौतुक झालं. आईच्या प्रेमावरती जे साहित्य तयार झालं, आईच्या प्रेमाला शब्दाद्वारे, कवितांद्वारे, साहित्याद्वारे, कादंबऱ्याद्वारे जो न्याय मिळाला, तो न्याय पित्याच्या प्रेमाला आजवर मिळाला नाही. का बरं बापाचं प्रेम कळत नाही? या प्रश्नाचा अजून उलगडा झाला नाही. आई म्हटलं की डोळे भरून येतात आणि बाप म्हटलं की भुवया उंचावतात. का असं? अग्निदेवता जालंधरावरती किती प्रेम करतायत याच्यावरून आपल्या लक्षात येत असेल की बाप आपल्या लेकरावरती जे प्रेम करतो ना, ते प्रेम काही आईच्या प्रेमापेक्षा कमी नाहीये. प्रसंगानं काही गोष्टी बोलेन तुम्हाला. जे प्रेम आईचं आपल्या लेकरावरती आहे, त्याही पेक्षा अधिक प्रेम आपले वडील आपल्या लेकरावरती करत असतात. मी तुम्हाला आईच्या प्रेमाला थोडंसं दुय्यम स्थान देऊन वडिलांच्या प्रेमाला प्रथम स्थान देते असं नाहीये. खरं तर माय आणि बापाच्या प्रेमाला कधी तराजू लावायचा नसतो. ते पारड्यामध्ये टाकून कधी मोजायचं नसतं, त्याची तुला करायची नसते, कारण दोघांचं प्रेम सारखंच असतं. पण बापाच्या प्रेमाला आजवर न्याय मिळाला नाही, म्हणून थोडंसं कांकणभर बापाचं प्रेम किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी शब्दाची तुला मी करणार आहे. काही महाभाग म्हणतात, काय दिलं आमच्या बापानं आम्हाला? दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही, दरवाजाला चौकट ठेवली नाही, उंबरठ्याला साल ठेवली नाही, घरावरती छत ठेवलं नाही म्हणतात काही असे. अरे तुम्ही करते होईपर्यंत तुम्हाला काहीच राहिलं नाही, हा तुमच्या प्रारब्धाचा विषय आहे. त्याच्यासाठी बापाला आरोपी करू नका.
त्याच्यावर प्रत्यारोप दोषारोपण करू नका. बापाला समजून घ्या. किती प्रेम करतो आपला बाप आपल्यावरती. कधी विचार केलाय आपण? काही म्हणतात काय दिलं आम्हाला, काय दिलं बापानं, काय दिलं? अरे आपल्या वडिलांनी जे दिलं ते आपल्याला जगाच्या बापाला सुद्धा नाही देता आलं. असलं दान त्यानं आपल्याला दिलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं चिंतन आपण कधी केलं नाही. आपल्या वडिलांनी आपल्याला बँकेमध्ये पैसे साठवून ठेवले का नाही, पैसे दिले का नाही, महत्वाचं नाही. गाडी दिली का नाही, महत्वाची नाही. बंगला दिला की नाही, महत्वाचा नाही. गाडी, पैसा, बंगला हे दिलं का नाही ते महत्वाचं नाही, पण समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलेलं आहे. दुसरं काही मागायला जाऊ नका. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, फिरायला गाड्या आहेत, बँक बॅलन्स आहे, सगळं आहे, पण वडिलांचं जर नाव सांगता येत नसेल तर या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे. म्हणून कधीच आपल्या वडिलांना आरोपी म्हणून पाहायचं नाही. त्यांच्याकडे प्रचंड प्रेम करतात ते आपल्यावरती, प्रचंड प्रेम. मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते हो. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीमध्ये तोंड घालून रात्र रात्र उकसाबोक्षे रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी धान्याचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप का जगाला दिसला नाही? रखरखत्या उन्हामध्ये भर दुपारी 2 वाजता शेतातल्या पिकाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण सारं जग झोपलं असता रात्री 2 वाजता उठून शेतात पाणी भरणारा बाप आजपर्यंत का जगाला दिसला नाही? त्याचं प्रेम काही कमी आहे? कथा ऐकणाऱ्या माझ्या माता माऊल्यांनो, तुम्ही कुणाची तरी आई आहात हे या क्षणाला विसरा आणि या क्षणाला आठवा, तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात. आपला बाप डोळ्यासमोर उभा करा. प्रचंड प्रेम करतो आपला वडील आपल्यावरती, प्रचंड प्रेम. त्याचं प्रेम फक्त व्यक्त होत नाही. आई रडून मोकळी होते, त्याला फक्त व्यक्त होता येत नाही. त्यानं इथं साठवलेलं आहे सगळं. खूप भरलंय त्याचं अंतःकरण. पण कधीतरी थकल्या भागलेल्या बापाच्या उशाला जाऊन बसा. कधीतरी मायेचा हात त्याच्या डोक्यावर न फिरवा. आहात तुम्ही त्याची मुलगी, पण कधीतरी त्याच्यासोबत हिताच्या गोष्टी करा. कधीतरी त्याचं मन व्यक्त होईल असा त्याच्यासोबत संवाद करा. जेव्हा तुम्ही अंतःकरणातली गोष्ट त्याच्यासोबत बोलायला जाल ना, तो बाप मी बाप आहे विसरून जाईल आणि मित्रासारख्या आपल्याला गप्पा माराल. प्रचंड प्रेम करतायत आपले वडील. किती सुंदर सांगितलंय अग्निदेवतानं, जालंधरा मीच तुझी आई आहे आणि मीच तुझा वडील आहे. दोन्ही भूमिका मीच बजावलेल्या आहेत. काय हवंय बेटा तुला सांग. तुझी जी इच्छा असेल ना ती इच्छा मी पूर्ण करेन. सांग तुला काय हवंय. आई वडील आपल्या लेकरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सारखे प्रयत्नशील असतात. त्याच्यामध्ये वडिलांची खूप धडपड असते. आपल्या लेकराला काही ऊन पडू नये. गाठी गाठीचं धोतर घालणारा बाप आपल्या लेकराला सूट बुटामध्ये पाहून खूप खुश होत असतो. फाटकं पागट डोक्याला गुंडाळणारा बाप लेकीच्या अंगावरती जरीची साडी पाहून प्रसन्न होत असतो.
स्वतः चांगल्या कपड्यात राहण्यात बापाला आनंद नाहीये, लेकरं टिपटाप ठेवण्यामध्ये बापाला आनंद आहे. लेकरांचा पोशाख चांगला असावा. दिवाळी सारखा सण फाटलेल्या शर्टवर बाप साजरा करल, पण प्रत्येक दिवाळीला नवीन कपडे आपल्या लेकराला उपलब्ध करून दे. बापाचं प्रेम अद्भुत आहे. आईपेक्षा काकणभर जास्त आहे. कसं? थोडंसं तुम्हाला रामायणातला प्रसंग सांगून पटवून देते. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला. राम वनवासाला निघाले, पण राम जाताना विचार करतायत, आपल्या आईला सांगून आपण गेलं पाहिजे, तिचं दर्शन करून आपण गेलं पाहिजे. राम कौशल्यामाईकडे आले. कौशल्यामाईच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि आईला म्हणतात, मा, आई, मला आशीर्वाद दे. राघवा, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आई, आता 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. बेटा, 14 वर्षाची गोष्ट का करता? राज्याभिषेकाची पूर्ण तयारी, वेळ कमी राहिलाय आणि तुम्ही 14 वर्षाचा आशीर्वाद मागता, नेमकं का? आई, राजाज्ञेनुसार मला अयोध्येची राजगादी नाही, 14 वर्षाचा वनवास मिळालेला आहे. 14 वर्षाचा वनवास? राघवा, तुम्ही माझी थट्टा तर करत नाही ना? आई, रामचरित्रात तुम्हाला थट्टा मस्करी कुठे दिसणार नाही. नाही राघव, मी तुम्हाला वनवासाला जाऊ देणार नाही. हातातली पूजेची थाळी धडामकन जमिनीवरती पडली आणि माई कौशल्या ओक्साबोक्शी रडू लागली. नाही राघवा, तुम्ही मला सोडून जायचं नाही, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. राघव, जगातली कुठली आई आपल्या लेकराला वनवासाला पाठवल? माहिती नाही तुम्हाला? खूप नवस सायासनं मिळवलंय मी तुम्हाला. शतनवसानी येऊनी पोटी, सुखविलेस का दुःखासाठी. राघवा, तुमच्या प्राप्तीसाठी कितीतरी नवस सायास व्रत वैकल्य या कौशल्याने केलेले आहेत. तुम्ही माझा सुकुमार पुत्र, माझा प्राण राघव, तुम्हाला वनवासाला कशी पाठवू? नाही राम, तुम्ही मला सोडून वनवासाला जायचं नाही. आई, तुम्ही मला आडव्या येताय? नाही राघव, आडवी आईचं प्रेम येतंय, मी येत नाही. माझं वात्सल्य आडवं येतंय. तुम्हाला जायचं ना राघव वनवासाला? मी जाऊ देणार नाही. आई, तुम्ही म्हणताय मी वनवासाला जाऊ देणार नाही, याचा अर्थ तुम्ही रघुकुलाच्या परंपरेला आडव्या येताय. विसरलात मा तुम्ही? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचनन जाय. गोस्वामी संत तुलसीदासजीनं किती सुंदर सांगितलंय, काय सुंदर भाव मांडलेला आहे. राम म्हणतात, मा, रघुवंशाच्या परंपरेला तुम्ही आडव्या येताय. या परंपरेला प्राणाही पेक्षा परंपरा प्रिय आहे. या परंपरेतल्या राजा महाराजांना प्राण सोडतील पण परंपरा मोडणार नाहीत. परंपरेची आठवण करून दिली आणि माई कौशल्या दगडाच्या मूर्तीसारखी झाली, शांत झाली. ठीक आहे राघव, नाही येणार आडवे,
पण तुमच्या हातानं मला मरण द्या. तुझ्या करे दे मरणच मजसी, हो राजावा हो वनवासी. देहा वाचून फिरे न मग मी, मागोवा घ्याया. नको रे जाऊ रामराया, नको रे जाऊ रामराया. दगडाच्या मूर्तीसारखी शांत उभी असलेली माई कौशल्या रामाला जाही म्हणत नाही, जाऊ नकोही म्हणत नाही. आई तू शांत का झाली सांग बरे मला. मा कौशल्य म्हणते, राघव जा म्हणावं ताईचं प्रेम आडवं येतं, नको म्हणावं तर रघुकुलाची परंपरा आडवी येते. करू तर काय करू सुचत नाही मला. शांत झाली मा कौशल्या. ठीक आहे राघव, तुम्हाला आडवी येत नाही. माई कौशल्येनं सांडलेली पूजेची थाळी सावरली आणि पंचमहाभूताची प्रार्थना केली. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. हे सूर्यनारायणा, तुझ्या कुलाचा कुलदीपक 14 वर्षाच्या वनवासाला निघालाय. माझ्या लेकराची काळजी घे. तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या लेकराला होऊ देऊ नको. धरणी माते माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. हे धरणी आई, माझा सुकुमार राघव वनामध्ये चालणार आहे. तुझ्या पोटातून उगवलेले काटे खडे माझ्या लेकराच्या कोमल पायांना टोचू देऊ नको. एक आई कोणती प्रार्थना करणार आहे. आईनं प्रार्थना केली आहे. राम वनवासाला गेल्यापासनं मा कौशल्येनं केसांना कंगवा लावला नाही आणि आरशात तोंड पाहिलं नाही. 14 वर्ष एकच म्हणत होती, रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. एकच म्हणत होती. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविना माझं चैन पडेना, रामाविना माझं चैन पडेना. नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम, 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 कसा मला टाकून गेला रामाविना माझं चैन पडेना. नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम.
राम वनवासाला गेल्यापासनं मा कौशल्या 14 वर्ष. रामा तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही. काय म्हणत होती आई? रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. किती दिवस म्हणत होती? दिवस नाही. किती वर्ष म्हणत होती? वर्ष नाही. 14 वर्ष. रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. 14 वर्ष म्हणत होती. ही आई आहे. कोणी म्हणल ताई वडिलांचं महत्त्व सांगायला लागलात आणि आईचं वर्णन करू लागलात. अगोदर आई का सांगितली? बाप किती प्रेम करतो हे पटवून देण्यासाठी हा विस्तार अगोदर केला. 14 वर्ष आई म्हणत होती रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. 14 वर्ष. पण खरं सांगते रामाशिवाय ज्याला जगणंच झालं नाही तो बाप फक्त 6 दिवसामध्ये राघवा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. राम 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 म्हणून प्राण त्यागला आणि धिप्पाड देहाचा राजा मृत्यूला प्राप्त झाला. लेकराच्या विरहात, मुलाच्या विरहामध्ये, लेकराच्या वियोगामध्ये मृत्यूला प्राप्त झालेला जगातला पहिला बाप राजा दशरथ 6 दिवसामध्ये प्राण त्यागला. हे बापाचं प्रेम आहे. लेकरा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आई म्हणत होती जगू शकत नाही, पण 14 वर्ष म्हणत होती जगू शकत नाही. बापाला जगणंच झालं नाही. हे बापाचं प्रेम आहे. कुणी म्हणाल ताई एका उदाहरणावरनं बापाचं प्रेम सिद्ध होत नाही. दुसरं उदाहरण सांगते. विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाट आहे, मुसळधार पाऊस पडतोय, यमुनेला दुथडी पाणी भरलंय. काळ्या रंगाची यमुना पांढऱ्या मातीनं गोरी झाली आहे. एवढं पाणी तिच्यामध्ये भरलेलं आहे. पूर आलेला आहे. वीज कडकली तरच रस्ता दिसावा. हजारो वर्ष बेडांनी जखडलेलं शरीर आहे. पण आता 6 मारले, हे 8वं मरू द्यायचं नाही. लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा आणि पूर आलेल्या नदीमध्ये प्रवास करणारा, प्रवेश करणारा जगातला दुसरा बाप वसुदेव महाराज. कृष्ण भगवंताचा प्राण वाचवण्यासाठी बापानं पुरात प्रवेश केला. पूर आलेल्या नदीमध्ये कोणी जाईल का? पण हे बापाचं प्रेम आहे. तिसरा पुरावा बापाचं प्रेम. औरंगजेबाच्या नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले. शंभूराजे मागे राहिले. औरंगजेबाला आनंद, शिवाजी महाराज आपल्या नजरेतून सुटले, सुटू द्या. पण शिवरायांचा पुत्र तो काही साधारण नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज जर हे सूर्य आहे तर त्यांचा पुत्र शंभूबाळ हा प्रतिसूर्य आहे. हा चैत्रातला सूर्य आहे. मुलगा साधारण नाहीये. हा मुलगा जरी पकडला तर शिवरायांची ताकद कमी केल्यासारखं होईल आपल्याला. शंभूबाळाला पकडण्यासाठी रस्ते अडवले गेले, गस्त वाढवले. शिवरायांना रोज एक बातमी रायगडावरती कळत होती, आज इथे लेकराची चौकशी झाली, उद्या तिथे होणार. महाराजांचा जीव थोडा थोडा होत होता राजा, पण बाप होता. आपल्या लेकराला वाचवण्यासाठी महाराज युक्ती लढवायला लागले. काय करू, माझं लेकरू सुखरूप पोहोचलं पाहिजे. बापाचे तळमळ पहा. ज्या काळामध्ये अंधश्रद्धेचं खूप मोठं थैमान होतं, कर्मकांडाचा विशेष प्रभाव होता, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लेकराचा प्राण वाचवण्यासाठी अशी अफवा पसरवली की शंभूबाळ मरण पावले, शंभूबाळ मेला, शंभूबाळ मेला. इथपर्यंत बातमी पसरवून थांबले नाही. विश्वास पटावा म्हणून जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. बातमी वाऱ्यासारखी पसरली, औरंगजेबापर्यंत पोहोचली. शंभूबाळ मेला. औरंगजेबाला आनंद झाला. आपलं काम देवानं केलं म्हणून आनंद साजरा झाला आणि सर्व पहारा शिथिल केला.
पहारा शिथिल झाला. शंभूबाळाची वाट मोकळी झाली आणि शंभूबाळ स्वराज्यात येऊन पोहोचले. तेव्हा विजयी वाद्य वाजले आणि आनंदाच्या तुताऱ्या वाजल्या, विजयी नगारे वाजले, तोफा वाजल्या. सगळ्यांना आनंद झाला. दृष्टांत तर संपला, पण याच्यातून बोध हा घ्यायचा. या कलियुगामध्ये बापाचं प्रेम व्यक्त करणारा हा दृष्टांत लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. बापाचं प्रेम अद्भुत आहे. ते कळण्यासाठी मन जागं असावं लागतं. आपलं पण नको तिथे जागा आहे आणि जिथे जागा असायला पाहिजे तिथे झोपलेलं आहे. प्रचंड प्रेम आहे बापाचं. अग्निदेव अग्नीचं स्वरूप आहे, पण लेकरावरती प्रेमाचा वर्षाव करतायत. बाळा, काय हवंय तुला सांग. तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. तुझी इच्छा सांग. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो. जालंधरनाथ म्हणतात, बाबा मला कसलीच इच्छा नाहीये. असा माणूस आहे का जगामध्ये? इच्छाच नाही. पण या शब्दाला सार्थ आहेत फक्त संत. एखादी वस्तू पाहिली की आपलं मन लगेच त्या वस्तूच्या मागे धावतं, पण धावणाऱ्या मनाला थांबवण्याची किमया ज्यांच्याकडे आहे ते संत आहेत. आणि ती किमया प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य श्री गुरुकडे आहे. म्हणून गुरुचं स्थान जीवनामध्ये खूप मोठं आणि खूप उंच आहे. बोला सद्गुरुनाथ महाराज की